मोदी साहेबांना आम्ही भेटणार आहोत। पण बघा, महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे आणि आपल्या या पुरोगामी राज्यामध्ये आम्हाला एवढा फॉलोअप करावा लागतो आणि दुसऱ्या बाजूला आपण ज्या राज्याबरोबर तुलना सुद्धा करू शकत नाही, म्हणजे बिहार राज्य, त्या बिहार राज्याने काल नोटिफिकेशन काढलं की सर्व विद्यार्थ्यांवर झालेले गुन्हे आम्ही मागे घेत आहोत। म्हणजे बिहार या बाबतीत जर पुढे जात असेल आणि महाराष्ट्र या बाबतीत मागे पडत असेल तर हे आपल्याला शोभणारं नाही। त्यामुळे होम मिनिस्टर साहेबांना मी विनंती करतो, थोडासा वेळ या विद्यार्थ्यांची काढून तो अध्यादेश तुम्ही काढावा आणि हे सर्व गुन्हे पुढच्या 10 दिवसामध्ये नोटिफिकेशन काढून हे मागे घेण्यात यावे। आणि जर पुढच्या 10 दिवसात हे गुन्हे मागे घेतले नाही गेले सरकारकडनं तर मग वेगळं युवांसाठी आणि या विद्यार्थ्यांसाठी आंदोलन आम्हा सगळ्यांना मिळून तिथं उभं करावं लागेल। एक तर आदरणीय पवार साहेब मोदी साहेबांना का भेटले हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। पवार साहेबांची नेहमी भूमिका असते, एक तर आंदोलन आपण केलंच पाहिजे, त्याच्याच बरोबर आपले जे विरोधी पक्ष नेते राहुल गांधीजी त्यांचं चांगलं काम एक विरोधी पक्ष नेता म्हणून तिथं चालूच आहे। पण विद्यार्थ्यांचे अडचणी सोडवण्यासाठी एक संवाद पण करणं तितकंच महत्त्वाचं असं पवार साहेबांना त्या ठिकाणी वाटलं होतं। त्यामुळे मोदी साहेबांची वेळ घेऊन पवार साहेबांनी शेतकऱ्याचे मुद्दे मांडलेच, पण जे युवांवर होत होतं, जो अन्याय युवांवर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत होता, याच्याबद्दलची सुद्धा चर्चा करण्यासाठी आदरणीय पवार साहेब हे मोदी साहेबांना त्या ठिकाणी भेटण्यासाठी गेले होते आणि ती चर्चा तिथं झाली। हे पवार साहेबांनी सुद्धा आपल्या सर्वांना नंतर मीडियाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। आता त्याच्याच बरोबर तुम्ही जर बघितलं असेल तर काल सुप्रियाताई ह्या अमित शाह साहेबांना भेटल्या, पण त्या भेटण्याचं कारण हे सुप्रियाताईंनी स्वतः सांगितलेलं आहे की 10 ऑगस्टला मी सुद्धा त्या कार्यक्रमाला जाणार आहे। एक छोटंसं रिसेप्शन, जे लोक दिल्लीवरनं मुंबईला येऊ शकले नव्हते लग्नाला नाही तर रिसेप्शनला, अशा सर्व मान्यवरांचं एक रिसेप्शन दिल्लीमध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। खासदार आणि सर्व केंद्रीय मंत्र्यांचं आणि सर्व इतर विरोधी पक्ष नेत्यांचं, आणि मग त्या अनुषंगाने त्यांना इन्व्हाइट करण्यासाठी